महाराष्ट्र में जो जन्म प्रमाण पत्र घोटाला बाहर आया है, आज मीरा भायंदर महापौर आयुक्त सभी से विस्तृत चर्चा हुई। इसमें 1595 सर्टिफिकेट पुराने सर्टिफिकेट नए नाम बदल कर दिए गए और दूसरे 1300 सर्टिफिकेट दिए गए। इन सब की फॉरेंसिक ऑडिट करना चाहिए, ऐसे मैंने मांग की है। महापौर जी ने वो मांग मान्य की है। आज भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेला भेट दिली आणि या भेटीदरम्यानमध्ये त्यांनी महापौर आयुक्तांशी चर्चा केली। आता तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात की ज्याच्यामध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्र जे दिलं जातं आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रात तो घोटाळा झाला आहे आणि त्या काहीशा खास मिशनवरती ते निघालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या काही अनधिकृत गोष्टी होत आहेत, ज्या काही ती बेकायदेशीर गोष्टी होत आहेत, त्या गोष्टींवरती कारवाई त्या गोष्टी झाल्यानंतर होतात। मात्र प्रतिबंधात्मक उपाय हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याला किंवा मंत्र्याला माहिती नाहीत का? मीरा भाईंदरमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 1595 इतके जन्म प्रमाणपत्र हे बोगस प्रकारे दिलेले आहेत, खोटे दिलेले आहेत आणि त्याची त्यांनी चौकशी करण्याचे आदेशही दिलेले आहेत। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे प्रमाणपत्र ज्यावेळी बनत होते, मीरा भाईंदर महानगरपालिका यावर्षी जवळपास 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे। मग 25 वर्षामध्ये जी प्रमाणपत्र दिले गेले त्यावेळी ते ज्या अधिकाऱ्याने दिले त्या अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई होणार आहे का? आयुक्त वेळोवेळी बदलले गेले, महापौर बदलले गेले, सत्तांतरं झाली, मात्र ह्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी ही जन्ममृत्यू प्रमाणपत्र दिलेली आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का? हा शिवसेनेचा प्रश्न आहे। आणि नेमकं जे 25 वर्षात घडलं नाही, जे अनेक अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, महापौरांना शक्य झालं नाही, ते किरीट सोमय्यांनी अगदी मला वाटतं 2 तासापेक्षा जास्त नसेल भेट मीरा भाईंदर महानगरपालिकेत, त्यांनी त्या भेटीदरम्यान करून दाखवलं। म्हणजे अशी कुठली जादू भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांकडे आहे मला माहीत नाही, पण जी काही जादू आहे ती म्हणजे असं म्हणूया की प्रतिबंधात्मक नाही, तर ती कुठलीही गोष्ट घडल्यानंतर त्या वरातीमागून घोडे नाचवणं हा प्रकार आहे। आणि त्यामुळे शिवसेना पक्षाकडून एवढी आमची मागणी आहे की जे प्रमाणपत्र बोगस आहेत त्यांच्यावरती तर कारवाई व्हावीच, मात्र जी प्रमाणपत्र ज्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत, जी खोटी प्रमाणपत्र त्यांनी बनवली आहेत, SIRच्या अनुषंगाने ही सगळी कारवाई त्यांची चालली आहे, तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी। आणि मी तर म्हणेन की अशा प्रकारचं देशविघातक कार्य करणाऱ्या लोकांवरती, कारण की जन्म प्रमाणपत्र जर बोगस देतं याचा अर्थ ते जनगणनेला कुठेतरी घातक ठरणाऱ्या गोष्टी आहेत। त्यामुळे जर अशा प्रकारचा प्रकार अधिकारी करत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई म्हणजे त्यांचं निलंबन व्हावं अशी शिवसेनेची मागणी आहे।